तर झालं असं की आम्ही आलो होतो महाबळेश्वरला, कारण काका आणि पप्पांचा बर्थडे होता. मग महाबळेश्वरला आलोय, म्हटलं हॉर्स रायडिंग करू आणि हे वालं गाणं लावू. पण इकडच्या कॅमेरामॅननी इतका घाण व्हिडिओ काढला होता. मग पुढच्या कॅमेरामध्ये अँगल तर चांगला होता, पण घोडा जरा नाराज होता. मग जाऊ दे म्हटलं, आपलं इथंच थोडी पोजिंग केली. मग मला कळालं, घोडा बोलला की तुझी बॉडी इतकी भारी आहे की मला कोण बघानाच, म्हणून त्याने असं केलं. मग माझ्या पप्पांनी तर बघा तुम्हीच किती भारी व्हिडिओ काढलाय. मग म्हटलं आजचा कार्डिओ बाकी आहे म्हणून कार्डिओ करायला आलो. मग शिवा आमच्याकडेच बघत होता, कारण आम्ही त्याला तिकडच्या बोटमध्ये टाकलं. मग थोड्या वेळनी त्याला आम्ही आमच्या बोटमध्ये शिफ्ट केलं. मग तो बघा किती खुश झालाय. मग त्याला म्हटलं मार पॅन्डल आता. मग मॅप्रो गार्डनला आलो, काय झालं माहिती का, माझे दोन्ही बहिणी भांडायला लागले की मला डॉल पाहिजे, कारण त्यांना कॉन्फिडन्स होता की मी इथं जिंकणारच आहे. पण शेवटचे 30 सेकंड राहिले होते, पण घामामुळे माझा हात सटकला. मग माझे बहीण म्हटले तुझा डाएट आणि जिम करून काय उपयोग नाहीये, बोलू नको. म्हणून मी थोड्या वेळनी परत एकदा ट्राय करायला आलो आणि मी माझा 100% दिला. पण इथं पण तसंच झालं, 30 सेकंड राहिले होते आणि मी सटकलो. आणि तुम्हाला समजलंच असेल की माझं नशीब किती खराब आहे. आता मला माहिती आहे तुम्ही व्लॉग तर बघितलाय, पण तुम्ही काय मला फॉलो करणार नाही, म्हणून स्क्रोल करा रील.